शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी व पायाभूत सुविधांवर भर. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा अर्थसंकल्प शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. पाहूया ते काय सांगतायत. अधिक लोकसंख्येच्या गावांना कॉन्क्रीट रस्त्यांनी जोडण्याचा निर्णय केलाय. त्यासाठी आशिया बँकेची मदत ही आपल्याला राज्याला आणि सरकारला मिळणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग 4 लोकवस्तीनं न जोडलेल्या वाड्या वस्त्यांना बारमाही रस्ते, 5000 पेक्षा अधिक लोकसंख्येच्या सर्व वस्त्या आणि 41,074 किलोमीटरचे पर्यटन परिरथने जोडणारे असे निर्णय ग्रामीण भागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतले गेले. आज साताऱ्यात सुद्धा बघितलं तर आपल्याला सुद्धा ताराराणींच्या समाधी स्थळाचं आपलं 132 कोटीचं आपल्याला मान्यता दिली आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या याला मान्यता दिली. दर्याला निसर्गोपचार केंद्र उभा करण्याचा निर्णय सातारसाठी झाला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यासाठी त्याचबरोबर आपलं पर्यटन वाढावं म्हणून मुनावळे ते वासोटा या ठिकाणी आपलं रोपवे त्याचंही घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बजेट स्पीचमध्ये केली आहे. आणि इतर मग डिपार्टमेंटकडनं आता माझं PWD डिपार्टमेंट मी बघतो, त्याची कामं असतील ती तर बजेटमध्ये आली ती चालूच आहेत. ग्रामविकास असेल, पर्यटन असेल, या सगळ्या वेगळ्या योजना येतील. वेगळं मिळत ते अजून अधिकच आहे. अशा पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र म्हणून म्हटलं तरी आपण कोल्हापूर सांगली पूर नियंत्रण प्रकल्पासाठी 2240 कोटीची तरतूद आहे. नीरा कऱ्हा नदीजोड प्रकल्प, बारामती पुरंदरचं प्रकल्प घेण्यात आला आहे. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारा हा अर्थसंकल्प होता. नुसतंच इकॉनॉमी नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा याच्यामध्ये एक संरक्षण, त्यांना आधार मिळावा हे सुद्धा या अर्थसंकल्पात आलं, आपण बघितलं. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना जी एवढी राज्यामध्ये यशस्वी झाली आणि ज्याच्यामुळं खऱ्याच अर्थानं राज्यातल्या गरजू भगिनींना शासनाकडनं एक आधार मिळाला, ती सुद्धा योजना सुरू ठेवण्याचं परत एकदा मुख्यमंत्र्यांनी ते घोषित केलं. त्यांनी बजेटमध्ये पण त्याला तरतूद केली. विरोधकांचं फार त्याच्यावर होतं की बंद करणार, पण तसंही नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा पण जो निर्णय देवेंद्रजींनी घेतला होता ते सुद्धा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालू ठेवलंय महायुतीच्या सरकारने, हे आपण बघू शकतो. आज शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमाफी दिलेली आहे. त्याचबरोबर AI तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्ये करायचा आहे, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढण्यासाठी. त्याचबरोबर जमीन मातीचा कस जो आहे किंवा त्याचा पोत जो आहे तो चांगला राहण्यासाठी आणि AIच्या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन शेतीचं त्यांच्या घेता यावं, हा प्रयत्न राज्य सरकारचा आणि मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखीन मजबूत करण्यासाठी मेट्रोसारख्या सुविधा ह्या वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्पानं घेतला आहे. शहरी विकासाला प्राधान्य दिलं गेलं आहे. शहरी विकासामध्ये लागणारे रस्ते असतील, अनेक ठिकाणी फ्लायओव्हर्स असतील, त्याचं पण या अर्थसंकल्पात विचार केला गेला आहे. पहिलं गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं, अनेक दिवसाचं जे चर्चेचा विषय होता आणि ज्याबद्दल विरोधक सारखे आरोप करायचे, तो विषय म्हणजे कर्जमाफीचा, शेतकरी कर्जमाफीचा. त्याच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं ही कर्जमाफी योजना ही मुख्यमंत्र्यांनी आणि महायुती सरकारनं जाहीर केली आहे. 2 लाखापर्यंत 30 सप्टेंबर 2025 पीक कर्ज हे यामध्ये 2 लाखापर्यंत माफ होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपला जिल्हा प्रामुख्यानं बघितलं तर आपल्या इथं शेतकरी अगदी वेळेवर कर्ज भरतात आणि
ही शिस्त आपण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी, विकास सेवा सोसायट्यांनी, जिल्हा बँकेनं पहिल्यापासून पाळली. आणि यापूर्वीच्या अनेक कर्जमाफ्या झाल्या, पण तुम्ही जर माहिती घेतली तर सगळ्यात कमी त्या कर्जमाफीचा फायदा सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना झालेला आहे. का तर आपण कर्ज वेळेत भरतो म्हणून. पण या वेळेला या कर्जमाफीच्या योजनेमध्ये नुसतं ज्या अडचणीत आले किंवा जे थकीत आहेत ह्यांचा विचार केला गेला, असं नुसतं त्यांचाच केला असं नाही, तर जे रेग्युलर भरणारे पण जे आहेत त्यांना सुद्धा 50,000 रुपये प्रोत्साहनपण अनुदान देण्याचा निर्णय हा बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याची पण घोषणा केली की बाब तसं आपल्या जिल्ह्याला जास्त फायदेशीर आहे किंवा आपल्या शेतकऱ्यांना जास्त फायदेशीर आहे. आणि ही कर्जमाफी देताना त्याला जे असतील ते निकष वगैरे येतीलच, कारण शेवटी निकष प्रत्येकाला लावायला लागतात निकष, आणि थेट ही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळावी या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे किंवा त्यांचा प्रयत्न आहे. नुसतंच बँकांना कर्जमाफी मिळावी आणि बँकाच मोठ्या व्हाव्यात आणि शेतकरी तसाच राहावा असं या कर्जमाफीच्या योजनेतनं होणार नाही. जे पूर्वी झालं व थेट ही कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे या दृष्टीनं मुख्यमंत्री आणि राज्य सरकार ही योजना आखण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री मोफत वीज योजनेचं मी बोललोच, त्याला लागणारी तरतूद ही केलेली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 16,000 मेगावॉटची क्षमता निर्माण करण्यात येणार आहे. त्याच्यासाठी लागणारं 100% कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा त्यामुळे मिळणार आहे.